तर रामराम मंडळी. तर आज अचानक बेत झाला, ऑफिसमधनं निघालो आणि दादाचा फोन आला की गणपतीला जायचं काय. बोलो चल. येऊन पोचलो मुंबईला. एवढी गर्दी बघून असं वाटलं आज काही दर्शन काही मिळत नाही. मग पहिलेच गिरणगावच्या राजाला गेलो, मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिकडे पुढे चालत चालत होतोच तेवढ्याच आपल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं गेट दिसलं. मग काय शिरलो आतमध्ये, म्हटलं बघूया गर्दी आहे का. पण कुठून तरी शिरून आम्ही गेलो, पण लांबून बाप्पाचं दर्शन भेटलं आणि मग दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिकडून निघालो आम्ही. मग थोडासा विचार केला आणि येऊन पोचलो मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. आतमध्ये शिरताच सुंदर असं आम्हाला डेकोरेशन पाहायला मिळालं आणि लाईन तर भक्कम होती, पण हर्षूच्या ओळखीवर लवकर आलो आणि डायरेक्ट येऊन पोचलो बाप्पाच्या दर्शनाला. बाप्पाचं दर्शन घेऊन मग लगेच तेजूकायाच्या राजाला गेलो, राजाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो. आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला समजलंच असेल, आत्ता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या गेटसमोर. पण मात्र इथेच एवढी गर्दी होती तर आतमध्ये तर विचारच करू शकलो नाही आम्ही की किती गर्दी असेल. मग काय इथूनच बाप्पाचं लांबून दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. उशीर तर झाला होता, सर्वांना भूक लागली होती आणि मग काय दुकान शोधत शोधत आम्ही पोचलो एका ठिकाणी मिसळ खायला. मस्त मिसळ वगैरे आली, सर्व खाण्यामध्ये व्यस्त होते आणि मी पण मस्त खाऊन घेतली. ह्यांचं तर काय फोटोशूट कुठेही चालू असतं. मग सर्व झाल्याच्या नंतर निघालो. लवकर दर्शन झाल्यामुळे सगळेजण हॅप्पी होते आणि मग काय चल मुखदर्शन का होईना पण मिळालंय. आता मात्र निघतोय. सगळे वैतागले ते हे तर आपली पब्लिक 2 वाजता आले दुपारी शॉपिंग वगैरे करायला. त्यांची शॉपिंग वगैरे झालं, मग त्यांना आम्ही घेऊन दर्शनाला आलो आणि आता आम्ही निघतोय. चलो.